श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजपासून सूर्याच्या कृपेने या 4 राशींचे नशीब फळफळणार. प्रचंड पैसा, मोठी पगारवाढ, व्यवसायात यश आणि महिनाभर दारी नुसता पैसा. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवाला आत्मा, सन्मान, वडील, सरकारी नोकरी आणि यश यांचा घटक मानले जाते. जेव्हा सूर्यदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर होतो. हिंदू पंचांगानुसार सूर्य 15 मे पासून वृषभ राशीत असून तो 15 जूनपर्यंत तेथेच राहील. हे संक्रमण काही राशींसाठी भाग्याचे द्वार उघडणारे ठरू शकते आणि महत्त्वपूर्ण लाभ मिळवून देऊ शकते. सूर्य 1 महिना वृषभ राशीत असल्यामुळे या 4 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकेल. चला जाणून घेऊया की या संक्रमणामुळे कोणत्या 4 राशींचे भाग्य उजळणार आहे. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. 15 मे ते 15 जून हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत गतिमान, प्रगतिकारक आणि ऊर्जावान असणार आहे. 11 मे रोजी तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुमच्या स्वतःच्या राशीत प्रवेश केल्याने आत्मविश्वास आणि कामाचा वेग लक्षणीयरित्या वाढलेलाच आहे. तसेच 15 मे पासून सूर्य आणि बुध वृषभ राशीत जात असल्याने तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा पाहायला मिळेल. कार्यक्षेत्रात तुमची रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे नोकरीत बढती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना नवीन ऑर्डर्स मिळतील आणि व्यवसायाचा विस्तार होईल. संपर्काचे माध्यम जसे की फोन, सोशल मीडिया व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात भावनेच्या भरात किंवा रागाच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. शांत राहून विचार करा. राशांतर करणाऱ्या ग्रहांच्या प्रभावामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि जुनी रखडलेली नफा वसुली पूर्ण होईल. विचारपूर्वक किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. शेअर मार्केट किंवा लॉटरी सारख्या सट्ट्यांमध्ये आंधळेपणाने पैसा लावणे टाळा. या काळात बँक खात्यात पैसे येत असले तरी विनाकारण किंवा दिखाव्यासाठी होणाऱ्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि सौहार्दपूर्ण राहील. कुटुंबातील सदस्यांसोबतचे जुने मतभेद दूर होतील. प्रेमसंबंधांमध्ये भावनिकता वाढेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर जोडीदाराशी संवाद वाढवा. विवाह इच्छुकांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याचे योग आहेत. शारीरिकदृष्ट्या तुम्ही अधिक सक्रिय आणि उत्साही राहाल. कामाच्या अतिव्यापामुळे किंवा धावपळीमुळे मन थोडे अस्वस्थ किंवा विचारचक्रात अडकू शकते. रात्री शांत झोप घेण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी योगासने किंवा ध्यान करा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ करिअर घडवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अभ्यासाचे नियोजन विस्कळीत न करता एकाग्रतेने अभ्यास केल्यास परीक्षेत उत्तम यश मिळेल. अडथळे दूर करण्यासाठी आणि यशासाठी नियमितपणे विष्णू सहस्रनामाचा पाठ करा किंवा भगवान विष्णूची उपासना करा. मंगळाच्या प्रभावामुळे चिडचिड वाढू शकते, त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना किमान 10 मिनिटे शांत राहून विचार करा. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमचे बॉस तुमच्या कामावर खूप खुश असतील. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते या काळात परत मिळवता येऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानांवर सहजपणे मात कराल.
तुमच्या आयुष्यात समस्या वारंवार येत असतील तर त्या कायमस्वरूपी सुटतील. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. मालमत्तेचा व्यवहारही अंतिम होऊ शकतो. जीवनातील सुखसोयी आणि ऐश्वर्यात वाढ होईल आणि घर किंवा वाहन खरेदी करण्याची दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण होऊ शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत झाल्यामुळे रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण होतील. गुरुच्या आशीर्वादाने नशीब तुम्हाला साथ देईल. नवीन गोष्टी शिकण्याची व समजून घेण्याची तुमची आवड वाढेल. कुटुंबात धार्मिक किंवा शुभ घटना देखील घडू शकतात. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील. समजून घेणारे लोक भेटतील. कलेला वाव मिळेल. काही प्रमाणात राजकारण घडू शकतं. कामामध्ये विशिष्ट टप्पा गाठला जाईल. या काळात तुम्हाला तुमचं वागणं बोलणं चांगलं आणि सुसंस्कृत ठेवण्याची गरज आहे. एकावं जनाचं करावं मनाचं याप्रमाणे वागा. मोठ्यांसमोर नमतं घ्या. कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. तुमच्या जवळच्या व्यक्तींची चांगली काळजी घ्या. मेष राशीसाठी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जाप करणे, गुरुवारी उपवास किंवा पूजा करणे, दत्त मंदिरात नारळ फुले आणि नैवेद्य अर्पण करणे, गरजू लोकांना मदत आणि अन्नदान करणे, गुरुचरित्राचे पारायण करणे शुभ मानले जाते. मेष राशीच्या दुसऱ्या भावात शनी जयंतीच्या दिवशी त्रिग्रही योग तयार होईल. या योगामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे कमी प्रयत्नात परत मिळू शकतात आणि कर्ज फेडण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. या राशीच्या लोकांनी विचारपूर्वक गुंतवणूक केली तर भविष्यात फायदा मिळू शकतो. व्यावसायिक लोक नवीन योजना राबवून चांगला नफा कमावू शकतात. तुमच्या बोलण्यात प्रभाव राहील. त्यामुळे समाजातही तुम्हाला चांगला मान मिळू शकतो. आई वडिलांसोबतचे संबंधही सुधारतील. सूर्याचे राशी परिवर्तन मेष राशीसाठी शुभ संकेत घेऊन येत आहे. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. कामात तुमचे मन लागेल आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. व्यावसायिकांना भागीदारीचे नवीन प्रस्ताव किंवा मोठे प्रकल्प मिळू शकतात. या काळात सूर्याच्या ऊर्जेमुळे तुमचे नेतृत्व गुण वाढतील आणि कठोर परिश्रमाचे सकारात्मक फळ मिळेल. मेष राशीसाठी सूर्याचे गोचर आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरू शकते. याचे कारण असे की तुमच्या राशीनुसार सूर्य धनस्थानात दुसऱ्या घरात गोचर करेल. शिवाय तुमच्या राशीनुसार सूर्य 5व्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे हा काळ अनपेक्षित आर्थिक लाभ घेऊन येऊ शकतो. पगारदार व्यावसायिकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळण्याची अपेक्षा असू शकते. रखडलेले प्रकल्प किंवा व्यावसायिक उपक्रमांमधील कामांना गती मिळू शकते. शिवाय कुटुंबात शांतता आणि सलोखा नांदेल आणि आत्मविश्वास वाढेल. या काळात केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल चांगली बातमी मिळू शकते. दरम्यान मेष राशीच्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकतो. मेष राशींवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि त्यांच्या मेहनतीमुळे ते आलिशान जीवनशैली जगतात. नशीबही प्रत्येक वळणावर त्यांची साथ देते. त्यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते, ज्यामुळे ते गर्दीत उठून दिसतात. त्यांचे प्रभावी संवाद कौशल्य लोकांना आकर्षित करते. करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून अडचणीत असलेला निधी पुन्हा मिळू शकतो. तसेच परदेश प्रवास करण्याची किंवा त्या देशाशी संबंधित कामं पूर्ण करण्याची शक्यता आहे. येत्या 145 दिवसात जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी कमी होऊ लागतील. वारंवार रखडलेले प्रकल्प पुढे सरकतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीबद्दल आणि समर्पणाबद्दल प्रशंसा मिळेल. नवीन संपर्क, नवीन सौदे व्यवसायात फायदेशीर ठरतील. कौटुंबिक समस्या कमी होऊ लागतील. तुमच्या कुटुंबातील लहान सहान आनंदसुद्धा तुम्हाला आतून प्रेरित करतील.
येत्या काही महिन्यात तुमचा दानशूर स्वभाव वाढेल, ज्यामुळे तुम्ही अधिक लोकांना मदत करू शकाल. दुसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. 15 मे ते 15 जून हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी कमालीची, भाग्यवान, प्रगतिकारक आणि सुवर्ण काळ ठरणार आहे. 15 मे रोजी तुमच्या राशीचा स्वामी सूर्य वृषभ राशीत दशम भावात प्रवेश करत असल्याने तुमचा मान सन्मान, अधिकार आणि सामाजिक प्रतिष्ठा कमालीची वाढेल. तसेच 2 जून रोजी होणारे गुरुचे राशांतर तुमच्यासाठी अनेक नवीन सुवर्ण संधी घेऊन येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ उत्कृष्ट आहे. सूर्य दशम भावात असल्याने वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील आणि नवीन जबाबदारी किंवा प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. सरकारी क्षेत्राशी संबंधित रखडलेली कामे किंवा प्रोजेक्ट्स या काळात यशस्वीरित्या पूर्ण होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुमच्या ओळखीच्या माध्यमातून किंवा मित्रांच्या मदतीने चांगली ऑफर मिळू शकते. 15 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ जुनी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि उत्पन्नात वाढ करण्यासाठी सर्वोत्तम आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा, रिटर्न्स मिळेल. व्यापाऱ्यांना नवीन ऑर्डर्स मिळतील. बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तुमचे खर्च अचानक वाढू शकतात. प्रवासावर किंवा चैनीच्या वस्तूंवर पैसा खर्च होण्याची शक्यता असल्याने बजेट सांभाळा. जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्न जमण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. प्रेमसंबंधांमध्ये जुने मतभेद मिटून नाते अधिक घट्ट होईल. समाजात तुमच्या कुटुंबाची लोकप्रियता वाढेल. भावंडांशी संबंध सुधारतील. तथापि जूनच्या सुरुवातीला कौटुंबिक किंवा मालमत्तेच्या वादात पालकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. सूर्य तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तो तुम्हाला अप्रतिम शारीरिक ऊर्जा आणि मानसिक बळ देईल. जुन्या आजारांमधून आराम मिळेल. जून महिन्याची सुरुवातीला धावपळीमुळे पायात किंवा खांद्यांमध्ये वेदना जाणवू शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा आणि रात्रीची झोप पूर्ण घ्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ सकारात्मक निकाल देणारा ठरेल. शिक्षणात येणारे अडथळे दूर होऊन नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. रोज सकाळी तांब्याच्या पात्रातून सूर्यदेवाला जल अर्पण करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि कीर्ती वाढेल. मानसिक शांततेसाठी आणि नकारात्मकतेला दूर करण्यासाठी दररोज किमान 11 वेळा गायत्री मंत्राचा जाप करा. तुमचे नेतृत्व गुण समोर येतील. समाजात आणि कार्यस्थळी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमचे कोणतेही काम सरकारी कार्यालयांमध्ये किंवा न्यायालयांमध्ये अडकले असेल तर ते आता पूर्ण केले जाईल. जे सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी असू शकते. तुम्हाला दीर्घकाळाच्या आरोग्य समस्यांपासून आराम मिळेल. ही युती तुमच्यासाठी आर्थिक आणि कौटुंबिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात चांगली प्रगती होईल. व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतात. वैवाहिक सुसंवाद टिकून राहील. जोडीदाराबरोबर गुंतवणूक करण्याच्या संधी निर्माण होऊ शकतात. गुरुच्या आशीर्वादाने नशीब त्यांच्या बाजूने असेल आणि आनंद वाढेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अडकलेला निधी तुम्हाला परत मिळू शकतो. या निधीच्या पुनर्प्राप्तीमुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुमच्या कामात प्रगती होईल. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होतील. तुमचा मानसिक ताण कमी होईल. तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढ मिळाल्याने आनंद होऊ शकतो. तुमचे अडलेले काम नक्कीच या काळात मार्गी लागणार आहे अशी खूप शक्यता आहे. तुम्हाला कुठेतरी सारखी ये जा करावी लागू शकते. लगीन घाई असल्यासारखे वाटेल.
चांगल्या कामासाठी धावपळ होईल, हवी असलेली बातमी येईल किंवा त्यासंबंधी काही माहिती कळेल. या काळात तुम्ही तुमच्याकडून कोणताही उशीर करू नका. तुमचे संभाषण संवाद याकडे लक्ष द्या. काही कामांचा आपणाहून पाठपुरावा करा. जितके कष्ट कराल तितके फळ हे निश्चित. सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा आहे. पूर्वजांच्या संपत्तीतून किंवा जुन्या जमिनीच्या व्यवहारातून तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल. सूर्य आणि बुध यांच्या युतीने तयार होणारा हा योग सिंह राशीसाठीही खूप फायदेशीर मानला जात आहे. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात किंवा चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आणि समाजात मान सन्मान वाढेल. चंद्र गोचर होताच सिंह राशीच्या लोकांनाही चांगले फळ मिळेल. चंद्राच्या उपस्थितीमुळे स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतींमध्ये यश मिळू शकते. चंद्र तुमच्या आर्थिक परिस्थितीत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो आणि रखडलेल्या कामांना गती मिळवून देऊ शकतो. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदाराबरोबर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात. असे केल्याने भविष्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. भाग्य तुमच्या बाजूने असेल. सिंह राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग खूप लाभदायक ठरू शकतो. या राशीचे विद्यार्थी शिक्षणाच्या क्षेत्रात यश मिळवू शकतात. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांनाही फायदा होऊ शकतो. मनातली एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील आणि पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. समाजात मान सन्मान वाढू शकतो. सूर्याचा राशी बदल सिंह राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरेल. येणारे 31 दिवस मान सन्मान आणि यशात वाढ घडवून आणणारे असतील. राजकारण आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील आणि प्रलंबित कामे मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नशिबाची साथ मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. सूर्य स्वतः सिंह राशीचा स्वामी असल्यामुळे हे विशिष्ट गोचर तुमच्यासाठी खूप विशेष मानले जाते. या काळात सूर्य तुमच्या गोचर कुंडलीतील कर्मभावातून 10व्या घरातून गोचर करेल. त्यामुळे या काळात करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. पदोन्नती किंवा नवीन व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचा सामाजिक दर्जा आणि आदर वाढेल आणि तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक होऊ शकते. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना या काळात महत्त्वपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे. शिवाय बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे अखेर पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. या व्यतिरिक्त व्यावसायिक या काळात एक मोठा व्यावसायिक करार निश्चित करून आपल्या विस्तार करू शकतात. जेव्हा तुम्हाला शुक्र राहूच्या नक्षत्रात प्रवेश करणार तेव्हा तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक करतात. चांगला नफा परतावा व तांत्रिक आणि कलात्मक क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही प्रगतीच्या संधी चालून येऊ शकतात. त्यामुळे या राशीच्या लोकांना सामाजिक स्तरावरही सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगती आणि सन्मान घेऊन येऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. विविध स्रोतांकडून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. जुन्या कर्जातून तुम्हाला दिलासा मिळू शकतो. तसेच वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. हे संक्रमण तुमच्या करिअर, नेटवर्क आणि वैयक्तिक विकासासाठी एक नवचैतन्य देणारा घटक ठरू शकतो. जे लोक बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा नवीन नोकरी किंवा
मोठ्या संधीची वाट पाहत आहेत त्यांना आता सकारात्मक संकेत मिळू शकतात. कामावरील तुमचे लक्ष आणि आवड तुम्हाला पदोन्नती मिळवून देऊ शकते. पगारवाढीचीही दाट शक्यता आहे. मीडिया, सर्जनशील क्षेत्र, मार्केटिंग किंवा कम्युनिकेशनमध्ये गुंतलेल्या लोकांसाठी हा काळ उत्कृष्ट ठरेल. लहान सहली मोठ्या संधीमध्ये बदलू शकतात. तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक संतुलित वाटेल. नात्यांमध्ये स्पष्टता येईल आणि हृदय संबंधित समस्या हळूहळू दूर होतील. तुम्ही सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. तिसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी. 15 मे ते 15 जून हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये मोठी झेप घेणारा, प्रगतिकारक पण आरोग्याच्या दृष्टीने काहीशी सतर्कता बाळगण्याचा काळ असेल. 15 मे पासून सूर्य आणि बुध तुमच्या भाग्यस्थानात म्हणजे नवम भाव मध्ये गोचर करत असल्याने रखडलेली कामे नशिबाच्या साथीने पूर्ण होतील. विशेष म्हणजे 2 जून रोजी देवगुरु बृहस्पती गुरु तुमच्या लाभस्थानात 11व्या घरात प्रवेश करणार असल्याने तुमच्यासाठी इच्छापूर्ती आणि प्रबळ धनलाभाचे योग निर्माण होतील. कर्मस्थानात 10व्या घरात बुध आणि शुक्राची युती असल्याने कार्यक्षेत्रात तुमची नवी ओळख निर्माण होईल. तुमच्या कामाचे कौतुक होऊन मान सन्मान मिळेल. 2 जून नंतर गुरुच्या कृपेने नोकरीत बढती, पगारवाढ किंवा इच्छित ठिकाणी बदली मिळण्याचे संकेत आहेत. शिक्षक, सल्लागार, लेखक आणि IT क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ सुवर्ण काळ ठरेल. 6व्या घरात असलेल्या राहूमुळे आणि 2 जून नंतर 11व्या घरातील गुरुमुळे रखडलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात अचानक मोठा नफा होऊ शकतो. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. भागीदारीच्या व्यवसायात मात्र थोडे पारदर्शक राहा. 15 मे नंतर सूर्याच्या प्रभावामुळे वडिलांकडून किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 8 जून नंतर शुक्र लाभस्थानात जाणार असल्याने कौटुंबिक नातेसंबंध अतिशय सलोख्याचे आणि आनंदी राहतील. कुटुंबासोबत धार्मिक यात्रेचे नियोजन होऊ शकते. शनीच्या दृष्टीमुळे जोडीदारासोबत काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. वाद टाळण्यासाठी संवाद नम्र आणि स्पष्ट ठेवा. अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील आणि चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जाईल. 11 मे पासून मंगळ तुमच्या 8व्या घरात स्वराशीत भ्रमण करत आहे, त्यामुळे वाहने जपून चालवा. अपघाताची किंवा दुखापतीची शक्यता असल्याने घाई गडबड टाळा. ओव्हर थिंकिंग, अतिविचार किंवा चिंतेमुळे पचनक्रिया बिघडू शकते. ध्यान, मेडिटेशन करणे, योग्य आहार घेणे फायदेशीर ठरेल. बौद्धिक क्षमता आणि एकाग्रता वाढेल. जे विद्यार्थी परदेशात किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना 15 मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यादरम्यान चांगली बातमी मिळू शकते. दररोज किमान 11 वेळा ओम केतवे नमः किंवा ओम भूम बुद्धाय नमः या मंत्राचा जाप करा. रागावर नियंत्रण. मंगळाच्या प्रभावामुळे बोलण्यात फटकळपणा येऊ शकतो, त्यामुळे कुटुंबात किंवा ऑफिसमध्ये बोलताना बुद्धिमत्ता आणि नम्रतेचा वापर करा. व्यावसायिकांसाठी नफा कमावण्याची हीच वेळ आहे. नवीन गुंतवणूक करार तुमच्या व्यवसायाला नव्या उंचीवर नेऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून अचानक मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नियोजित केलेले कामं वेळेवर पूर्ण होईल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. अविवाहित व्यक्तींचे लग्न लवकरच त्यांच्या कुटुंबाच्या आशीर्वादाने जुळून येईल. घरापासून दूर राहणाऱ्या विवाहित व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल आणि त्यांना एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याची संधी मिळेल. इतकेच नव्हे तर त्यांच्या आरोग्यातही लक्षणीय सुधारणा होईल. तुमच्यासाठी ही युती सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. कुटुंबात आनंदी वातावरण, परस्पर वाद मिटू शकतात. कामात आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धकांवर वरचढ राहाल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यही चांगले राहील आणि आहारात सुधारणा केल्यास जुन्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात
खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात करा. हा काळ तुमच्यासाठी भौतिक आणि आर्थिक सक्षमता घेऊन येत आहे. आर्थिक कामे अडलेली असतील तर ती आता मार्गी लागतील. आहात त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत पोचाल. एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरी व्यवसायामध्ये चांगले यश संभावते. आरोग्य सुधारेल. एखाद्या तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन मग आर्थिक निर्णय घ्या. एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल. इतरांसाठी आधार बना. स्वार्थापलीकडे जाऊन लोकसेवा करा. कन्या राशीच्या जातकांसाठी 2026च्या शेवटपर्यंतचा काळ भाग्योदयाचा ठरेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि पदोन्नती मिळण्याचे प्रबळ योग आहेत. व्यावसायिक क्षेत्रात तुमचे विरोधक पराभूत होतील. कष्टाचे योग्य फळ मिळाल्याने बँक बॅलन्स वाढेल. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ यशाने भरलेला असू शकतो. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे आणि एखाद्या फायदेशीर व्यवहारातून लाभ मिळू शकतो. धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासाची संधी मिळू शकते. मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित फायदा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आयुष्यात स्थिरता वाढेल. या काळात तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल घडू शकतात. तुमची ऊर्जा पातळी वाढेल. नशीब तुम्हाला साथ देईल आणि आर्थिक लाभाची शक्यता आहे. चंद्राच्या गोचरामुळे तुम्ही कोणाला तरी उसने दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पारही पाडू शकाल. या राशीत जन्मलेले काही लोक सामाजिकदृष्ट्या सक्रिय होऊ शकतात. या योगामुळे तुमचं नशीब जोरावर राहू शकते. काही लोकांना मनासारखी नोकरी मिळू शकते, तर काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. नशिबाची साथ मिळाल्यामुळे कठीण कामे सुद्धा सोपी होतील. तुमच्या कौटुंबिक आयुष्यातही चांगले बदल दिसू शकतात. जमिनीशी संबंधित एखादी अडचण असेल तर तिचा मार्गही तुम्हाला सापडू शकतो. मोठ्या भाऊ बहिणींचा सहकार्य मिळेल. सूर्याचा राशी बदल कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारा ठरेल. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. मालमत्ता, सरकारी नोकरी किंवा रोजगारासंदर्भात आनंदाची बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिमेत सुधारणा होईल. मेहनतीच्या जोरावर करिअरमध्ये प्रगती होईल आणि तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे गोचर भाग्य घेऊन येऊ शकते. याचे कारण असे की सूर्य तुमच्या राशीनुसार भाग्याचे स्थान असलेल्या 9व्या स्थानातून गोचर करत आहे. त्यामुळे या काळात परदेश प्रवासाच्या किंवा लांबच्या प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची शक्यता आहे. तुमची धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये आवड वाढेल. नवीन करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त सूर्य तुमच्या राशीनुसार 12व्या स्थानांच्या नैसर्गिक स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. इतकेच नाही तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला आदर व प्रसिद्धी मिळू शकते. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना अत्यंत शुभ आणि फायदेशीर घटनांचा अनुभव येईल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन तेज येईल जे लोकांना आकर्षित करू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नवीन कार किंवा घर खरेदी करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करू शकतात. विद्यार्थी त्यांच्या करिअरमधील नवीन यशाने आनंदित होतील. मानसिकदृष्ट्या तुम्हाला शांत आणि संतुलित वाटेल. IT क्षेत्रात काम करणाऱ्यांना पदोन्नती तर सर्जनशील कामात गुंतलेल्यांनाही यश मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत शोधल्याने त्यांना मोठा नफाही मिळू शकतो. तुमच्या प्रेम जीवनात सुखद बदल घडून येऊ शकतात. उत्पन्नात वाढ होण्याचे प्रबळ संकेत आहे.
मानसिक ताण, जबाबदाऱ्यांचे ओझे किंवा करिअरमधील तणाव कमी होतील. थांबलेल्या कामाला पुन्हा गती मिळेल. तुमच्या व्यावसायिक प्रयत्नांना उत्कृष्ट यश मिळू शकते. व्यवसायातील नाविन्यपूर्ण नियोजनामुळे नवीन प्रकल्प सुरू होतील. तुमची विश्वासार्हता आणि अनुभव यांचे मूल्य वाढेल. तुमच्या मेहनतीचे फळ स्पष्टपणे दिसून येईल. वाढलेल्या आर्थिक ओघामुळे तुमचा बँक खात्यातील शिल्लक लक्षणीयरित्या वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. कौटुंबिक संबंधांमधील जिव्हाळा परत येऊ शकतो. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करा. आणि चौथी भाग्यवान रास आहे धनुराशी. 15 मे ते 15 जून हा काळ धनुराशीच्या लोकांसाठी भागीदारी, नातेसंबंधांमधील प्रगती आणि करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आणि संमिश्र फलदायी असणार आहे. तुमच्या राशीत ग्रहांचे गोचर पाहता 20 मे रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार असल्याने तुमचे संपूर्ण लक्ष वैयक्तिक आणि व्यावसायिक भागीदारीवर केंद्रित होईल. विशेष म्हणजे 2 जून रोजी देवगुरु बृहस्पती कर्क राशीत 8व्या घरात प्रवेश करत आहे, ज्यामुळे दीर्घकालीन आर्थिक नियोजनात मोठे बदल घडून येतील. 6व्या भावातील सूर्य बुध गोचरामुळे शत्रूंवर मात करा आणि तुमच्या नेतृत्वाची प्रशंसा होईल. तुमचे सादरीकरण आणि संभाषण चातुर्य नोकरीमध्ये फायदेशीर ठरेल. 20 मे नंतर व्यवसायात किंवा नोकरीत नवीन करार किंवा भागीदारी सुरू करण्यासाठी चांगल्या संधी मिळतील. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कामाचा वेग थोडा संथ वाटू शकतो. कोणत्याही नवीन कागदपत्रांवर किंवा करारांवर स्वाक्षरी करताना सर्व नियम नीट तपासून घ्या. मे अखेरपर्यंत जुन्या गुंतवणुकीतून किंवा संयुक्त खात्यांमधून उत्तम आर्थिक लाभ मिळतील. 2 जून रोजी गुरु 8व्या घरात जात असल्याने अचानक धनलाभाचे योग येतील किंवा वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सुटू शकतील. या काळात उदारपणा दाखवून इतरांच्या बिलांचा खर्च स्वतःवर घेणे टाळा आणि आधी स्वतःचे बजेट तपासून मगच खर्च करा. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर हा काळ जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. जुन्या कटू आठवणी विसरून नाते नव्याने घट्ट होईल. अविवाहित व्यक्तींसाठी मे महिन्याचा शेवटचा आठवडा अत्यंत भाग्यवान ठरेल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात किंवा मित्रांच्या माध्यमातून खास व्यक्तीची भेट होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी किंवा जोडीदाराशी संवाद साधताना तुमचे मत स्पष्ट पण नम्रपणे मांडा, ज्यामुळे मतभेद टळतील. 5व्या घरातील स्वराशीचा मंगळ तुम्हाला भरपूर ऊर्जा आणि क्रियाशीलता प्रदान करेल. कामाच्या वाढत्या व्यापाने किंवा नातेसंबंधांमधील काळजीमुळे मानसिक ताण वाढू शकतो. पोटाच्या तक्रारी किंवा अपचनाचा त्रास जाणवू नये म्हणून आहारावर नियंत्रण ठेवा आणि विश्रांतीसाठी वेळ काढा. अभ्यासात शिस्त आणि एकाग्रता पाळणे गरजेचे आहे. तुमच्या आवडीच्या विषयात किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी पूर्वतयारी व्यवस्थित करून ठेवा. जून नंतर होणाऱ्या बदलांचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी दर गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा आणि पिवळ्या वस्तूंचे दान करा. सत्य आणि नम्रता, दररोज बोलण्यात सत्य बोला पण ते समोरच्याला दुखावणार नाही अशा नम्र भाषेत मांडण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कोणतेही काम हाती घ्या, नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. कमी श्रमानेही तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुम्हाला तीर्थयात्रेला किंवा परदेश प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते, जी तुमच्यासाठी सुखद आणि फायदेशीर ठरेल. तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या वडिलांसारख्या कोणत्याही वडीलधाऱ्या व्यक्तीच्या मदतीने तुमच्या करिअरमधील कोणताही मोठा अडथळा दूर केला जाईल. जर तुमची नुकतीच एखादी मोठी शस्त्रक्रिया ठरली असेल तर ती यशस्वी होईल. वेळेवर केलेल्या आर्थिक व्यवस्थेमुळे कर्जाची गरज टळेल. तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यातही यशस्वी व्हाल. ही युती तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात फायदेशीर ठरू शकते. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. तुमचे मित्र आणि ओळखीचे वर्तुळ वाढेल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी, तुमची बँक शिल्लक मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसाय दोन्हीमध्ये नफ्याची चिन्हे दिसत आहे. आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला अनेक नवीन उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्या
मानसिक तणावातून मुक्त राहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. हा काळ तुमच्यासाठी एखादी नवीन संधी घेऊन येणार आहे. नवीन भौतिक आनंद सुख सोयी अनुभवता येईल. अडकलेले काम सुटेल. कौटुंबिक सुख समृद्धी राहील. एकूण परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली होईल. घर गाडी नोकरी व्यवसाय जमिनीचे काम या संदर्भात प्रगती होईल. सावकाश आणि चिकाटीने काम करण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन योजना मांडा. नवीन सुरुवात करायची असेल तर करा. काम होण्याची शक्यता आहे, पण ते पूर्ण होण्यासाठी संयम ठेवा. धनुराशीचा स्वामी गुरुग्रह असल्यामुळे या राशीवर दत्तगुरूंची विशेष कृपा मानली जाते. धार्मिक कार्य, अध्यात्म, ज्ञान आणि सत्कर्म याकडे या राशीच्या लोकांचा ओढा अधिक असतो. दत्तगुरूंची उपासना केल्यास जीवनातील अडथळे कमी होऊन भाग्योदय होतो. या काळात करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. नोकरी बदलण्याची किंवा चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनातही साथ आणि समजूत वाढेल. परदेशाशी संबंधित संधी किंवा नोकरीचं स्वप्न पूर्ण होण्याचीही शक्यता आहे. या काळात केलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. जे शेअर बाजारात गुंतवणूक करतात त्यांना नफा होण्याची शक्यता आहे. जमीन किंवा मालमत्तेच्या चांगल्या व्यवहारातूनही भरीव आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. या राशीत जन्मलेल्या व्यावसायिकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदलांचा अनुभव येऊ शकतो. तुमच्या मुलाकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून चांगले पद मिळवू शकतात. आर्थिक प्रगतीही होण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता राहील, त्यामुळे लोक तुमच्याशी जोडले जातील. काही लोकांना वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याचीही योग आहे. या काळात आरोग्यातही चांगले बदल दिसू शकतात. व्यावसायिक जबाबदाऱ्या वाढल्या तरी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि रखडलेल्या योजनांना गती मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत पोषक आहे. नोकरी आणि व्यवसायात नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. फक्त भागीदारीच्या कामात निष्काळजीपणा टाळावा, कारण एका लहान चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. तुमची मेहनत फळाला येईल आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत करा. जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. सुखसोयींमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे आणि पदोन्नती देखील शक्य आहे. कला आणि ग्लॅमर उद्योगांमध्ये गुंतलेल्या लोकांना मोठे यश मिळू शकते. व्यावसायिकांना परदेशी गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. देशांतर्गत व्यवसायांना चांगला नफा मिळू शकतो. कुटुंबात आनंदी आनंद आणि शांततेचे वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनपेक्षित परिणामही अनुभवायला मिळतील. या राशीच्या काही लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगल्या व्यवहारातून अधिक फायदा होऊ शकतो. तुमच्या आरोग्यातही सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. धनुराशीसाठी हे संक्रमण अनपेक्षितपणे फायदेशीर ठरू शकते. विशेषतः बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना मोठे यश मिळू शकते. तुमच्या करिअरमधील स्थान मजबूत होईल आणि तुम्हाला प्रगती दिसेल. व्यावसायिकांसाठी हा चांगला काळ आहे. एक मोठा करार अंतिम होऊ शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. कार्यालयातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि अनुकूल असेल. नाते संबंध, कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होण्यास सुरुवात होईल. आर्थिक बाबी हळूहळू अधिक मजबूत होतील. काम आणि व्यवसायात संतुलन राखणे फायदेशीर ठरेल. नवीन योजना आखण्यासाठी हा उत्तम काळ आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. हे संक्रमण तुम्हाला आंतरिकरित्या सशक्त करेल. तुम्ही अनोळखी लोकांनाही मदत करण्यास मागे पुढे पाहणार नाही. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.